हॅल हॅल तयार केला नव्हता हॅल 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 हॅल
शी गुरु ओके रसिक सेवा दिला भगवंतान ठेवा ध्यास मनी हेच जडू दे माय बाप माऊली तिचा आकार सालोरंग भूमीवर स्वार पिता बाप माऊली तिचा आकार सालोरंग भूमीवर स्वार कलेचा दाता या विश्वाचा तारणहार बाप्पा श्री गणरायाला वंदन करतो कलेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो माझं ग्रामदैवत कणिकेदार आई जुगाई देवी तिच्या चरणी वंदन करू या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी मित्रांनो कोकणची लोककला शक्तिपुरा या कार्यक्रमाचे आयोजन सुनील दादा रावल सहकारी संतोष आंबेकर आणि या ठिकाणी मित्रांनो ही कोकणची लोककला जोपासत असताना माझा ढोलकीपट्टू साहिल केळकर विंजो मास्टर गुरुनाथ मामस्कर बँड मास्टर वेदांत जाधव कीबोर्ड रितेश चव्हाण साऊंड दादा राजू दादा पड्याल शाखा गणेश नृत्य कलापदा धुळीराज आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय ज्या लोककलाकारांना लोककलावंताला लोकशाहीरांना सदैव पाठिंबा देणारे दिनेश दादा कुलकर्णी साहेब
तुऱ्याचे शाहीर, एक बुलंद आवाजाचा शाहीर सुशांत गराडे बोवा, वाचक संदीप सावंत बोवा, शुभम मांडल आणि ओंकार पड्याल यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. हे अभावी मी माझ्या प्रथम भेटीला सुरुवात करणार आहे. चांगलं सहकार्य असू द्या असं अपेक्षित आहे. मित्रांनो, शक्यतुऱ्याची जुगलबंदी म्हटलं की प्रतिस्पर्धी शाहीर आले. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा राजेशजी निकम, त्यांचे गुरुवर्य विजय निकम बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो. म्हणायचे मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, या मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, रसिक देवा तुमचा आशीर्वाद हवा. हे रसिक देवा, रसिक देवा. मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, रसिक देवा, 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 रसिक देवा. मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, रसिक देवा, रसिक देवा,
रंगभूमी तू माझी आई, सेवा करीतो मित्र तिला माझ घेई, सेवा करीतो मित्र तिला माझ घेई, सेवा करीतो मित्र तिला माझ घेई. मानवंदना तुलाई जपतो मिठाई, लोक कलावंतांची थोर पुण्याई, लोककलावंतांची थोर पुण्याई, लोककलावंतांची थोर पुण्याई. छंद जडला मनाला कलेचा नवा, छंद जडला मनाला कलेचा नवा. रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा. अज्ञान मी हा बाळगताना, गुरुन दिला मजला ज्ञानाचा पाना. ज्ञानाचा पाना, गुरुने दिला मजला ज्ञानाचा पाना. अज्ञान मी हा बाळगताना, गुरुन दिला मजला ज्ञानाचा पाना. गुरुने दिला मजला ज्ञानाचा पाना, गुरुने दिला मजला ज्ञानाचा पाना. तेज परी हाती से नवा, सूर्य तेज परी हाती से नवा. रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा, रसिक देवा. मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा. रसिक देवा, 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 हे रसिक देवा, रसिक देवा. बोल श्री गणपती गजानन, महाराज निरवळनाथ, महाराज सुगाय देवी, माते. अखंड हरदा सोयीचा. विजय असो असो बाबुरंगले घराण्याचा. असो असो एक बोल तू रे वारे की गणपती बाप्पा. ओरिया.
मित्रांनो आलेलं पारितोषिक असं आहे. आदरणीय आमचे मित्र शिवम योगेश नवेले, रसिक जेव्हा मोठा कार्यक्रम असला तरी सोडत नाही, गावी असला तरी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे मित्र आमचे बंधू चंद्रकांतजी श्रीपत भोर गाव राजापूर आणि आशिष बेरडे दादांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश या ठिकाणी लवकर यावे गणराज नक्कीच. त्याचप्रमाणे मनोहरजी रावणन दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक. वैद्यही चव्हाण यांच्याकडून 201 रुपये. तुझी आणि माझी प्रीती नराळी ही गवळण झाली पाहिजे. उशीर झालाय पण नक्कीच अंतराय की कमी करू गाण्याचा. हा आता गण काही जमलिंग होत नाही ना, नक्की ना, घाबरायचं नाही बाबा. हा बुवानी सांगितलं म्हणून गेले की बुवानी म्हणजे परवाच मेच्या सीझनला पहिला कार्यक्रम बुवांसोबत झाला माझा पासलमध्ये. त्यावेळेस म्हटलं होतं की बुवा शिळे जे खाता ना, म्हणजे काल जी वारी झालेली दुसऱ्या गावात गेल्यानंतर लोकांना माहिती आहे काल काय तिकीट झकमारी केली आपण नाही ना, त्या उद्देशानं मी म्हटलं होतं बुवाना की बुवा आज मी वारी करतोय, काही लाईटचं तेवढं लिहून घ्या, उद्या मुंबईत शिवाय तुमचा नाही माझा. पण पलटवार त्याला नक्कीच, पण बुवा गरबाटलं काय बोललेलंच नाही, तिकडे दिसता दांडा काढूनच बाहेर. म्हणून बुवानं म्हटलं, अजून म्हटला होता विषय की बुवा आम्ही दांडेकर, बुवा म्हणतात आम्ही पण त्यातले जाऊ. एरवी तर म्हणतात आम्ही बाजू मांडतो पार्वतीची बाजू मांडून बोला ना, आम्ही दांडा आमचा का वाटत मानायचा, आमचं ताट आहे की नाही. म्हणून त्या अनुषंगाने मित्रांनो म्हटलं होतं बुवांनी कारण इथं की म्हणतात आम्ही सुद्धा दांडेकर जाऊ, असू द्या बुवा हे जिकडे भोसका भेटेल तिथे घालून घ्या, चालेल गुरुसाठी. आता गणाला सुरुवात करतो, काय म्हणायचं बघा. संकटाच्या या वाटेवर तुझा धार देवा, अंधारातल्या जीवाला तुझ प्रकाश द्यावा. भक्तीच्या या फुलानी चरणी वाहतो तुला देवा, स्वर सुमनाने गणराया आळवितो. आशिक मुझे आशिक तूने बनाया वल्ला वल्ला. बुवा म्हणतात की तूच माझा एक मित्र आहे म्हणून गण बुवा बस हिमन बुवाच्या चाली बघायच्या, मान्य करायच्या. भरपूर वेळा सांगितलं आपली ती बाजलायची नाही अजिबात. म्हणून गण बुवा लक्ष असू द्या. तुमच्या अनुषंगाने सुंदर कार्यक्रम या ठिकाणी या व्यासपीठावर केलेला आहे. मी माझ्या गणाला सुरुवात करतोय, म्हणायचंय काय बघा. श्री गणा तू गजानना आळवितो तुला येऊन रणा. आस लागली भक्ताना ओढ लागली या मना, आस लागली भक्ताना ओढ लागली या मना. लवकर या मोरया दर्शन द्या नयना. हो लवकर या मोरया दर्शन द्या नयना.
पडते पावसाची सर पडते पावसाची सर, पडते पावसाची सर. लंबोदरा तुझया सागरा विनंती करतो तुला या क्षणा लंबोदरा तुझया सागरा विनवणी करतो तुला या क्षणा आस लागली भक्ताना ओढ लागली या मना आस लागली भक्ताना ओढ लागली या मना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या मोरया लवकर या मोरया, दर्शन द्या नयना. लवकर या मोरया, दर्शन द्या नयना. निसर्ग कोपला मेघ तापला येणा लवकर वर किरण कोवळी वारे सरले काली सृष्टी अंधकार निसर्ग कोपला मेघ तापला येणा लवकर वर किरण कोपळी सुटली वारे सृष्टी अंधकार दृष्टी अंधकार, दृष्टी अंधकार. लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया, दर्शन द्या नयना. लवकर या मोरया, दर्शन द्या नयना. श्री गणा तुझ्या आळवीत तुला येऊन रण श्री गणा तुझ्या आळवीत तुला येऊन रण आस लागली भक्ताना ओढ लागली या मना आस लागली भक्ताना ओढ लागली या मना लवकर या लवकर या मोरया दर्शन द्या नयना बुवा गण अर्धवट घेतला नाही तर म्हणाल यमक गावला नाही बुवाना पुढून आयोजकांचं म्हणणं आहे म्हणून अवर्ध घेतोय फिरव. हिलपुर हिला तुझ्या कप्पाली लाटीला तुझ्या कप्पाली लाटीला तुझ्या कप्पाली लाटीला बुवा एक चुम्मा दे ना मला
मित्रांनो, माझा मित्र आज रावणा बंधू यांच्याकडून बरोबर हा बघा माझी एक स्केच काढलेली आहे. मित्राचे आभार मानतो. मित्रा सदैव यशस्वी हो हीच ईश्वराकडे प्रार्थना करतो. आलेलं पारितोषिक चंद्रकांतजी झोगले आमचे मित्र राहणार भांडू महापौराच्या नेले कारण बुवा वाघ लाकडा झाला होता. बुवा विसरले, बुवा चांगल्यांच्या मागणं धाव होती. असू द्या आमचे मित्र आदरणीय ज्यांचा आधार मला होता की या पूर्वीची जी कलाकार मंडळी मी नाचवायचो यांच्या माध्यमातून नाचवायचो. चंद्रकांतजी जोगले साहेब आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. राधाकृष्ण प्रेमात रंगली ही गवळण झाली पाहिजे. पण भावानं माझ्या वेळेअभावी फरमाई सगळ्यांच्या मनात गेलो ना तरी सुद्धा किती रे भाऊ एका एका ओलीत म्हणे वाजवू नको, एकदाच वाजव सगळी गाणी एकदम म्हणून करूया. हा लावत राधा कृष्ण प्रेम तरंगली दुनिया झाली दिवाणी. ही राधा माझ्या हृदयाची राणी. आज रामर झाली प्रेम कहाणी. दादूस वाट म्हातारा झाला तरी गावात काहीच नाही का शिकारच करतो. ही राधा माझ्या हृदयाची राणी. त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा भोड यांचं म्हणणं आहे की लवकर या गणराज. सुटला तो वारा बरसल्या धारा. मयूर हा नाचतो फुलवून पिसारा. सजनी वसुंधरा चढवून लव केल्या गणराज. हो लव केल्या गणराज. सुटला तो वारा बरसल्या धारा. मयूर हा नाचतो फुलकून पिसारा. सजली वसुंधरा चढवून लवकर या गणराज. हो लवकर या गणराज. लवकर या गणराज. हो लवकर या धन्यवाद. रसिक जनो, शाहिराने या ठिकाणी गवळण सादर सुंदर पद्धतीत केलेला आहे. प्रेम प्रसंग केलेला आहे. त्याप्रमाणे बुवा गवळणची कटिंग देतो. लक्ष सुद्धा शॉर्टकट मध्ये. ये प्यार तो है
एक धोका. कितींदा म्हणालेलं गाणं आहे आपलं. सुंदर गाणं सुंदर. बुवांची लेखणीचा नादच नाही करायचा. गुरुवर यांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. बुवांची गवळण सुंदर गवळण. बुवा काय म्हणाले बघा. वाट पाहते मी तुझी नंदलाला, तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला, काना तुझ्या वाचुनी माझे कुणी नाही, तुझ माझ्या हो ध्यानी मनी हो. वेडी झाली वृंदावनी तुझी राधा राणी, वेडी झाली वृंदावनी तुझी राधा राणी. सुंदर गवळण सुंदर बुवा. नात नाही विषय सुद्धा बात नाही पण चिमण बुवा आहे. गवळणीची कटिंग देतो गवळणीमध्ये बघा. आज ठासणार बुवा. बुवा म्हणतात की चिमण बुवा माझे तोच एक मित्र आहे आणि खरोखर आदर्श ठेवतो. पण बारी म्हटल्यावर बारी मी तिथं कोणाचा बापूस वाला तरी नाही काही काही नाही म्हणे. पैसे नेणार मग आम्ही पैसे नेणार फुकट बघा येतो पण 200 200 300 300 रुपयाचे तिकटी घेतलेले म्हणून गवळण बुवा. वाट पाहतो मी यमुनेच्या तेरी, लहान असून मला बदनाम करते गोकुळ नगरी, तुझा प्रीत सखा तू माझी राधिका, रोज भेटेन कुंजवनी हो. हृदयाची माझ्या राणी राधे, अंतरात ध्यानी मनी जपतो तुला मी. हृदयाची माझ्या राणी राधे, अंतरात ध्यानी मनी राधे. कटिंग जमली ना. थोडी ती मोडकी दिली हो. जमली काय. हा हे कांगरू लावून सगळ्यात जर बघितलं होतं जमल कसं. आम्ही ज्याला म्हणता होते पण बघा बरोबर ना. म्हणून गवळण फिरवलं. चल पारितोषिक अमेरा दिनेश मोडक गाव लांजा उपळे माझी भाची हिचकडून खास मामाच्या आवाजासाठी 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहोत ऋणी आहोत धन्यवाद. रसिक जनो शाहिरांनी गवळण सुंदर गायलेले मग त्या अनुषंगानं मी माझ्या गवळणीला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या फक्त चेक. तो हो काहे प्यार प्यार तो हो काहे प्यार. धुंद पडले हे धुके चांदणे लुकलुके, डोळे झाले पारके मज छळती सारखे, अशी जवळ तू येना सखे. प्रेम रंगू देना ग हा राधिके हो, प्रेम रंगू देना राधिके.
राधिके प्रेम रंग रंगू दे राधिके मित्रांनो, स्तवन गणाने गवळण झालेली आहे. शाहिरांना माझ्या प्रश्नाचे बुवा प्रश्न जुनाच आहे, तरी सुद्धा रसिकजन तुमच्या माहितीसाठी कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे. त्या भगवंताचं नाव काय व त्या कलियुगात त्यांचं वास्तव्य कुठे हे ठिकाण सांगायचं, बुवाचे नाव सांगायचंय. शाहिरांचा प्रश्न बुवा लांब असेल तर जवळ या. विषयाचं उत्तराची फोड करतोय, माझ्या वाचनातून गेलंय ते उत्तर देतो. या ठिकाणी व्यासपीठावर बुवा खोटं बोलणार नाही. शाहिरांचा प्रश्न, कोणत्या सद्गुरूंनी साडीचोळी पातळ नेसून हातात बांगड्या धरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूंचं नाव काय? शाहीर प्रश्नाचं उत्तर असं आहे, महासंत सद्गुरू माणिक प्रभू महाराज यांनी चोली पातळ नेसून हातात हिरव्या बांगड्या भरून सूर्य नारायणाशी लग्न केलं. हा लौकिक विवाह नसून जीवनाच्या शिवासोबत आत्म्याच्या परमात्म्याशी झालेला आध्यात्मिक विवाह सोहळा आहे, असं बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर
ऐकलात व्यवस्थित नसाल तर उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे, कागद घेऊन जाऊ शकता. माझ्या माहितीनुसार मी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आलेलं पारितोषिक प्रहर्ष दैत आणि शार्वी प्रतीक दैत गाव तिवरे राजापूर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमंडळ आभारावत ऋण्यावत सेल्फी धन्यवाद. आलेलं पारितोषिक विखारी गोटणे कुंभारवाडी स्वर मुरलीचा दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रविदादा शेडेकर यांच्याकडून 501 रुपयाचं नक्कीच दौडून 2 ओळीत म्हणेल. तर पूर्वी प्रश्न करायला सुरुवात करतो. शॉर्टकट मध्ये काय म्हणायचं बघा. अरे शक्तिपुऱ्याच्या भांडात कधी कोणावर चिडलोच नाही. व्यासपीठावर गायन करताना कोणाशी शब्दानं लढलोच नाही. म्हणून विषय बुवा जरासा चिमटा काढून जातो तरच. हा लवकर घेऊया. ध्यान असू दे स्केल नको. दरी दारा 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 चालेल चालेल चालेल. ध्यान असू दे डोक्यावर हे ऐकून सांगतो या मोर. ध्यान असू दे बोलावर हे ऐकून सांगतो या मोर. कसा जीवाला वाटेल बरे गे आतमध्ये गेल्यावर. हे माझं गाणं नाही, हे गाणं माझं नाही, हे ओरिजिनल आहे. म्हणून नेम धरलाय तुझ्यावर दाव उत्तर शोधून खरे. नेम धरलाय तुझ्यावर दाव उत्तर शोधून खरे. मग हो घोड्यावर स्वारे रे तू शक्तीची नार. मग हो घोड्यावर स्वारे रे तू शक्तीची नार. हो घोड्यावर स्वारे रे तू शक्तीची नार. मग हो घोड्यावर स्वारे रे तू शक्तीची नार. मग हो घोड्यावर स्वर्ग तू शक्तीची नार. मग हो घोड्यावर स्वर्ग तू शक्तीची नार. मग हो घोड्यावर स्वर्ग तू शक्तीची नार. धन्यवाद. शाहिरांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो. प्रथम फेरी संपली असे जाहीर करतो. आजचा हा सामना ज्यांच्या सुमधूर आवाजात रंगतोय ते म्हणजे आमचे
जिमनबुवा यांचा सत्कार एक 2 मिनिटात करते सुनील गंगाराम डावळ साहेब आणि संतोष आंबेकर साहेब एक 2 मिनिटात त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात जिमनबुवांसाठी, कारण त्यांच्या तब्येतीप्रमाणे आज या ठिकाणी हे रसिकांची सेवा करण्यासाठी आज या ठिकाणी ते आलेले आहेत. त्याबद्दल जीवनबुवा तुमचे धन्यवाद. इंटरव्हल होणार नाहीये, लगेच शक्तिवली शाहीर राजेश बुवा आपण आपला कार्यक्रम लगेच त्वरित चालू करायचा आहे, कारण आलेल्या रसिकांचं मनोरंजन हे दोन्ही वाऱ्यांचं झालं पाहिजे अशी आयोजकांची विनंती आहे. लगेचच आपली दुसरी फेरी चालू करायची आहे. धन्यवाद.